रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सडेगावातील संभाव्य दरडग्रस्त भागाची अधिकाऱ्यांकडून पाहणी. पुनर्वसनासाठी पर्यायी जागेची पाहणी. पोलादपूर तालुक्यातील सडेगावच्या वरच्या बाजूला जमिनीत मोठी भेग पडल्याने भविष्यात मोठी दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सडेगावातील संभाव्य दरडग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून गावाच्या पुनर्विकासासाठी पर्यायी जागेचीही पाहणी करण्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत उपस्थित अधिकाऱ्यांना संपूर्ण परिसराचा सखोल आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी तातडीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. या पाहणी दौऱ्याप्रसंगी युवासेना कोर कमिटी सदस्य, युवासेना सचिव, कोकण विभाग तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य माननीय विकास शेठ गोगावले साहेब यांची महत्त्वाची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती माननीय चंद्रकांतजी कळंबे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार, प्रांत अधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार घोरपडे, गटविकास अधिकारी साळुंके, शिवसेना पोलादपूर तालुका प्रमुख निलेश अहिरे, युवासेना तालुका संपर्क प्रमुख विजय शेलार, युवासेना तालुका प्रमुख विक्रम भिलारे, पोलादपूर तालुका नगरसेवक सिद्धेश शेठ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.